आज मी तुम्हाला कोल्हीनबाईची आणि सशाची स्टोरी सांगणार आहे। एका रानात एक कोल्हीनबाई राहत होत्या। मोठ्याच्या आंबाच मोठ्याला लबाड झाडाच्या जाणीत त्यांचं घर होतं। जवळच एका बिळात एक पिट्टुकला ससा राहायचा। मग दोघांची मैत्री जमली। मग सशाने एकदा डब्याची खमंग खीर खाल्लेली। मग एकदा सशाने रव्याची खमंग खीर खाल्ली आणि त्याला खीर खूपच आवडली होती। पुन्हा पुन्हा खाऊ अशी वाटली। मग कोल्हीनबाईंनी सशाने खीर करायचं असं ठरवलं। मग कोल्हीनबाई म्हणाला, अरे खीर करायला रवा हवा, गुळ हवं, दूध हवं, सगळं आणणार कोण? तुला खायची ना खीर, मग तूच आण सगळं। सशा बिचारा टुमटुम उड्या मारत गेला रव्यापाशी। मग त्याने एकदा गोड आवाजात सांगितलं की रवेवाले दादा मला थोडासा रवा द्या ना, मला खीर करायची आहे। मग तो रवा मला म्हणाला की ए ससुल्या, रव्याचं काय करणार? ससा म्हणाला खीर। मग रव्यावाल्यांनी रवा दिला आणि मग तो गेला गुराळवाल्यापाशी। त्याने एकदा गोड आवाजात सांगितलं की गुराळवाले दादा मला थोडासा गुळ द्या ना, मला खीर करायची आहे। मग गुराळवालाही एकदम खुश झाला। मग त्यांनी सशाच्या पाठीवर हात फिरवला आणि मग त्याला छानपैकी पिवळा धमक्क गुळ दिला। तो गेला दूधवाल्यापाशी। मग त्यांनी एकदा गोड आवाजात सांगितलं की अहो दूधवाले, मला थोडासा दूध द्या ना, मला खीर करायची। मग भैयाही एकदम खुश झाला। मग त्यांनी दूध दिलं। मग सगळं सामान आणून ससा घरी आला। पातेलं डाव घासून स्वच्छ केलं त्यांनी। 3 दगडाची चूल मांडली, वाळलेली लाकडं आणली, सगळी तयारी झाली आणि मग आरामात कोल्हीनबाई आल्या। कोल्हीनबाई म्हणाल्या, झाली का तयारी? चल बाजूला सरक, तुला येणार आहे का खीर करायला? उगीच लडपड करू नकोस। मग ससा बिचारा मुकाट्याने बाजूला बसला। कोल्हीनबाईंनी खीर केली। कोल्हीनबाई म्हणाला, आहा किती खमंग वास सुटलाय खिरीचा। आणि मग परत ना कोल्हीनबाई म्हणाला, अरे खीर वाढायला पानं हवी, थांब हा तू, मीच आणते पान। त्यांनी स्वतःसाठी ऐस पैस मोठं केळीचं पान आणलं आणि सशासाठी गोराच्या झाडाचं इवलूचं पिट्टुकलं पान आणलं। त्यांनी दोघांची पानं मांडली। सशाच्या पानावर एक छोटा चमचाभर खीर वाढली आणि उरलेली सगळी खीर स्वतःच्या केळीच्या पानावर वाढून घेतली। कोल्हीनबाईचं पोट तोडून बहाडलं। त्यांनी चांगली ताणून दिलं। मग सशाची भूक मात्र जरा भागली, पण तो रडला नाही काही। मग त्यांनी पुन्हा गोड बोलून सगळं सामान आणलं आणि स्वतः खीर बनवली। ताज्या खिरीचा खमंग वास सुटल्यावर ना कोल्हीनबाईची झोप जाणवली। मग त्या उठल्या आणि पाहत तर काय, ससा आपला खीर खातोय। मग कोल्हीनबाई म्हणाल्या, तू परत खीर केलीस काय? बरं आहे, मी पण पुन्हा करते खीर। काय रे, सामान कुठून आणलंस? सशाने बिचाऱ्याने सर्व काही सांगितलं। कोल्हीनबाई दंडात पापटीत निघाल्या आणि वाड्याकडे गेल्या आणि म्हणाल्या, ए रव्यावाल्या, मला रवा देतोस की नाही? मी आलेला दिसत नाही का? चल मला रवा दे। मग रव्यावालाही राग, तो म्हणाला, तो ससूला कसा गोड बोलत होता, तरी हिचं बोलणं तरी कोल्हीन। मग आहे ना परत, थांब तुला रवा पाहिजे काय? देतो असं म्हणून त्याने टोपली भरून वाळू आणली आणि कोल्हीनबाईच्या डोक्यावर वतली। कोल्हीन भूक मारली आणि फटाफटा शिंका आल्या आणि मग परत त्या म्हणाला की रवा नाहीतर नाही, गुळ तर घेऊ। गेल्या गुराळाकडे।
मग मग ना ते म्हणाले, मग कोल्हीनबाई म्हणाल्या की ए गुराळवाला, मला गुळ देतोस की नाही, गुळ देतोस की नाही, मी आलेला दिसत नाही का तुला, चल मला गुळ दे, चल मला चटकन गुळ दे, चल मला चटकन गुळ दे. आणि मग परत ना गुराळवाल्याला आलाही राग. तो मनात म्हणाला, तो ससा कसा गोडगोड बोलत होता, तरी 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 हिचं बोलणं थांब थांब चांगलाच धडा शिकवतो. असं म्हणून त्याने गरमागरम गूळ आणला आणि कोल्हीनबाईच्या हातावर ठेवला. आणि मग त्या म्हणाल्या की अरे भाजली रे देवा, भाजली. असं म्हणत कोल्हीनबाई तिथून पळून गेला. आणि मग त्या गेल्या दूधवाल्यापाशी. म्हणाला, ए दूधवाल्या, मला दूध देतोस की नाही, दूध देतोस की नाही, मी आल्याला दिसत नाही का, त्या सश्याला दिलास ना दूध, चल मला दूध दे. मग दूधवाल्याला आलाही राग. मग तो मनात म्हणाला की तो ससा कसा गोडगोड बोलत होता, तरी हिचं बोलणं. मग त्याने थंडगार भरलेली कासंडी कोल्हीनबाईच्या हातावर डोक्यावर रिकामी केली. आणि मग रेच्या हातावर तोंडावर गरगर पाणीच पडलं. कोल्हीनबाई तिथून पळाल्या आणि आल्या आपल्या घरी. आणि कोल्हीनबाई म्हणाल्या की तुला सगळ्यांनी सामान दिलं. मग ससा म्हणाला, कोल्हीनबाई नेहमी लोकांशी गोड बोलावं, म्हणजे लोकांना आवडतं. मग परत कोल्हीनबाई म्हणाला, हो आता मी सगळ्यांची गोडगोड बोलीन हा, आता मी सगळ्यांची गोडगोड बोलीन हा. मग परत ससा हसला आणि म्हणाला की या माझ्यातली गरम गरम खीर खायला, तर थंडी वाजते ना तुम्हाला, या. मग दोघांनी खीर खाऊन टाकली आणि संपून टाकली आणि झाली स्टोरी. थँक्यू.